मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्याशी जाण निरंतर. जोपर्यंत हे अंतःकरण असं अलिप्त होत नाही, विरक्त होत नाही, तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जाणं शक्य नाही. सद्विद्या निरूपणाचा समास जो आहे तो आपला सुरू होता. त्यातल्या काही ओव्या राहिल्यात आपल्या चिंतन करण्यासाठीच्या. त्यांचं थोडं चिंतन करूयात आणि पुढे विरक्त लक्षण जो समास आहे, ते विरक्त लक्षणाचं चिंतन आपण करण्यासाठी पुढे जाऊयात. आता सद्विद्या ज्याच्या अंगी बाणलेली आहे, म्हणजे ज्यांनी बाणवून घेतलेली आहे. बघा, सद्विद्या निरूपणा समासात आपण बघितलं होतं की द्विगुणित एक गुण द्विगुणित करणारा दुसरा गुण, अशा जोड्या आपण बघितल्या या समासामध्ये. आणि असे सद्विद्येचे गुण ज्यांनी अंगी बाणवून घेतलेले आहेत, त्याच्याविषयी समर्थ म्हणतायत की हा कसा असतो, तर त्याची वाणी अत्यंत गोड असते, म्हणजे त्याची मृदू असते, दुसऱ्याचं अंतःकरण तो दुखावत नाही आणि दुसऱ्याला शोकातून बाहेर काढणारा, म्हणजे त्याचं अंतःकरण जाणणारा असतो तो. एक छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात बघा, समर्थांनी याच्यामध्ये तर सद्गुण सांगितलेले आहेत. हे नेहमी आपल्या अनुभवात येणारं एक उदाहरण सांगते आपल्याला. एखादा जर कोणी हॉस्पिटलमध्ये आपल्या मित्रांपैकी, नातेवाईकांपैकी जर कोणी आजारी असेल आणि काही त्याला कॅन्सर सारखा आजार झाला असेल, तेव्हा बघायला जेव्हा लोक जातात किंवा आपणही जातो, तर नकळत आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, की जे लोक भेटायला येतात ना, ते त्याची चौकशी फार थोडा वेळ करतात आणि कुठल्या गोष्टी बोलत असतात हो ते? किंवा आमच्याही मित्राला असाच कॅन्सर झाला होता, मग तो त्याच्यातनं कसा बाहेर आला, तुम्ही काही घाबरू नका. म्हणजे उलट त्याला धीर देण्याच्या ऐवजी असे अनेक प्रसंग त्याला ते सांगत असतात आणि त्याला ते घाबरवूनच सोडवत असतात खरं म्हणजे. आता खरं म्हणजे त्याला शोकातून बाहेर काढण्यासाठी त्याला फक्त धीर द्यावा. काय असेल तर आपल्या परीने आपण मदत करावी आणि तुम्ही लवकर याच्यातनं बाहेर व्हाल, एवढं बोलून तिथनं छान सदिच्छा व्यक्त करून बाहेर पडावं. पण आपण अजून प्रसंग सांगत बसतो आणि त्या पेशंटला काय करतो तर आपण, आता तो बोलत नाही पेशंट आपल्याशी, की अशा पद्धतीने की तुम्ही मला हे काही सांगू नका, बाहेर निघून जा. पण तो बिचारा सगळं ऐकून घेतो, पण आतून कुठेतरी भय अंतःकरणात त्याच्या निर्माण होतं. तर हा जो आहे ना सद्विद्या अंगी बाणवून घेतलेला जो आहे, तो अजिबात असं करत नाही. उलट तो शोकातून कसा बाहेर पडेल, त्याला आनंदाची प्राप्ती कशी होईल, आनंदाची म्हणजे त्याच्या दुःखातून तो कसा बाहेर पडेल, हा हे बघत असतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, की हा जो सद्विद्या ज्यांनी अंगी बाणवून घेतलेली आहे, त्याला व्यावहारिक भान सुद्धा खूप असतं. आणि दुसरं असं समर्थ म्हणतायत पुढे, की तो सर्वज्ञ असतो आणि सर्वज्ञ असून सुद्धा दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. बघा, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण आपल्या अनेक जन्मांचे संस्कार म्हणा किंवा आपली एक वागण्याची एक जी पद्धती म्हणा, ही जी अशी असते ना, आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपण जेव्हा ते वापरायचं असतं, तेव्हा आपण सगळं विसरून जातो. जेव्हा आपण दुसरा कोणी आपल्याला सांगायला लागतो, आता मी प्रवचनकार आहे, माझ्यापेक्षा कोणी दुसरा प्रवचनकार असतो, तो त्याच्या काही सांगायला लागतो माहिती, तर मी आधीच बोलायला लागते, "हो, हो, आम्हाला पण हे माहिती आहे. मला पण हे माहिती आहे समर्थांनी सांगितलेलं." हे दुसऱ्याचं शांतपणे ऐकून घेणं, ही सुद्धा काय आहे तर एक कला आहे. आणि हा सर्वज्ञ, हा जो आहे हा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सगळं जाणतो. आता सर्वज्ञ याचा अर्थ काय आहे? तर तो परमार्थ विद्या जी आहे, आपण म्हणू सर्वज्ञ म्हणजे जो जीवनमुक्त आहे, जे संत आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांना सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. एक ब्रह्म जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, त्याला सर्वज्ञ असं म्हटलंय. सर्वज्ञ याचा अर्थ असा नाही की अणुबॉम्ब कसा तयार करायचा किंवा काही शास्त्रज्ञ आहेत, ते काही शोध लावतात, तेही माहिती पाहिजे, असा इथे अर्थ घ्यायचा नाहीये. तर सर्वज्ञ याचा अर्थ की एक ब्रह्म जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि असा सर्वज्ञ असून सुद्धा जर कोणी परमार्थ चर्चा करायला आला, तर त्याचं म्हणणं तो शांतपणे ऐकून घेतो. एक आत्ता बोलता माझ्या समोर एक प्रसंग उभा राहिला, तो सांगते. एक आठवण सांगते डॉक्टर काकांची. आम्ही शिवथरघडीमध्ये गेलो होतो. शिवथरघडीत डॉक्टर काकांचं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर काका बाहेर फिरायला जायचं म्हणून चप्पल घालून निघाले घडीतनं आणि असं दरवाजातनं बाहेर पडता एक व्यक्ती आली, जो श्रोतृ वर्गातली जी होती ती. आणि ते म्हणाले काकांना, की "खूप तुम्ही छान बोललात बरं का. म्हणजे किती तुमचा अभ्यास फारच छान आहे."
बघा आता ह्या 2 व्यक्ती माझ्यासमोर आहेत. डॉक्टर काका सर्वज्ञ आहेत, सद्गुरू आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत आणि जी व्यक्ती आहे, आता ती खरं म्हणजे श्रोत्यांमध्ये बसलेली आहे. तिने तिची प्रतिक्रिया सहज पटकन तिने काय केलं तर प्रतिक्रिया ती प्रकट केली. पण डॉक्टर काकांच्या ठिकाणी अजिबात लवलेश सुद्धा नव्हता. ते शांतपणे म्हणाले, "हं, अगदी म्हणजे असं त्यांनी चेहऱ्यावर भाव दाखवले, की तुम्ही बोललात ते मला फार आवडलं आणि पटकन तिथून काय आले तर बाहेर आले. हेच जर आपण त्या ठिकाणी असतो तर आपण म्हणजे मी त्या ठिकाणी असते तर मी लगेच काय म्हटलं असतं, "हो, हो, तर माझा खूप अभ्यास झालेला आहे." आता म्हणजे असं लगेच आपण त्या प्रतिक्रिया देण्याकडे आपला काय असतो तर कल असतो. मग हा सर्वज्ञ आहे, पण तरी सुद्धा दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. परमार्थ चर्चा जी सुरू असते, ती सुद्धा शांतपणे ऐकून घेतो. नंतर कीर्तन प्रवचन जेव्हा तो करत असतो, जे जो सर्वज्ञ आहे किंवा जो ब्रह्मज्ञ आहे, तो कधीही विषयाला सोडून भरकटत नाही. कारण आपला अद्वैत संप्रदाय आहे आणि अद्वैत संप्रदायाचा सिद्धांत आहे, की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः आणि हा अद्वैत सिद्धांत सोडून तो कुठेही भरकटत नाही. त्या सिद्धांताला धरूनच बरोबर त्याचं निरूपण सुरू असतं. आणि म्हणून समर्थांनी हे पुढे जे 21व्या ओवीपासून जे पुढे सांगितलेलं आहे, ती सद्विद्या ज्यांनी अंगी बाळगून घेतलेली आहेत, त्याची लक्षणं समर्थ इथे सांगतायत. बघा संवाद अतिशय शांतपणे करतो. कुठल्याही उपाधीला तो चिकटलेला नसतो, कारण तो कशामध्ये आसक्तच नसतो. कारण त्यांनी एक जाणलंय, की हे ब्रह्म जे आहे त्यांनी जाणलेलं असतं, किंबहुना तोच ते झालेला असतो आणि त्यामुळे त्याला हे माहिती आहे, की ब्रह्म अनासक्त आहे. ते उपाधी विरहित आहे आणि तो ते झालेला असल्यामुळे तो कुठेही चिकटत नाही. सगळ्यांमध्ये राहून तो कार्य करतो. कारण कार्य हे शेवटी जगतामध्येच करायचं असतं. पण तो कुठेही लिप्त होत नाही. आणि अत्यंत निरपेक्षपणे काय असतं तर तो कार्य करत असतो. आता कार्य करताना अनेक व्यक्तींशी त्याचा संपर्क येतो, अनेक व्यक्तींशी संबंध येतो आणि व्यक्तींशी संपर्क आला म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्या. मग कार्य झालं तरी रामकृष्ण हरी, तिथून एखादं कार्य झालं नाही तरी रामकृष्ण हरी, अशी अतिशय अंतःकरणाची काय असते तर त्याची समस्थिती असते. पुढे तो म्हणतात की त्याला शुद्ध ब्रह्माचं काय असतं तर संशयरहित ज्ञान असतं. त्याला तिथे कुठलाही संशय नसतो. अतिशय त्याला काय झालेलं असतं तर निःसंदिग्ध ज्ञान त्या परब्रह्माचं झालेलं असतं. आणि त्यामुळे त्याचं समाधान जे असतं ते कधीही न बिघडणारं असतं. आणि स्वतः सिद्ध असून सुद्धा साधकांना आदर्श घालण्यासाठी, जे साधन मार्गाचं रक्षण करण्यासाठी तो स्वतः साधना करतो. खूप महत्वाचं आहे. त्याला ज्ञानोत्तर कर्म म्हणतात, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आपण बघितलंय की समर्थांच्या हातात पण जपमाळ आहे. गोंंदवलेकर महाराजांची पण तसबीर बघितली, तर महाराजांच्या हातामध्ये पण जपमाळ आहे. मुखात श्रीराम जय राम जय जय राम आहे. आणि आमचे डॉक्टर काका सद्गुरू आहेत, ते सुद्धा गळ्यात तुळशीची माळ आहे आणि रामकृष्ण हरी, हरिओम तत्सत हे त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं. पण आता हे कशासाठी आहे? त्यांचं तर काम झालेलं आहे. पण असं नसतं. जो सिद्ध असतो, तो ह्या साधन मार्गाचं रक्षण करण्यासाठी म्हणजे साधकांना आदर्श घालून देण्यासाठी तो स्वतः साधना करतो म्हणजे काय आता साधना ते सिद्धच झालेले असतात. पण तरी आपण कसे असतो ना, जे साधक असतात ना, ते अल्पज्ञ असतात. ते सगळं वरपांगी सगळं बघत असतात. अरे, हे आपल्याच तर दिसतात. मग आता आपल्याचसारखे साधना करतायत. मग हळू साधक जसा त्या सिद्धाच्या जवळ-जवळ जायला लागतो. जवळ-जवळ म्हणजे कशा अर्थाने जवळ-जवळ? तर त्या साधना करता त्याची साधना जशी वाढत राहते, जसा अभ्यास तो करत राहतो, जशी सिद्ध लक्षणं समजावून घेत राहतो, तसं लक्षात येतं की अरे ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे. पण तरी सुद्धा ती ब्रह्मज्ञ होऊन सुद्धा साधना करतेय. आणि म्हणून त्या सिद्धांनी हा साधन मार्ग जो आहे, तो जे अल्पज्ञ आहेत, जे सर्वसामान्य आहेत, त्यांच्यासाठी हा साधन मार्ग काय करायचा असतो तर तो जपायचा असतो. पुढे समर्थ म्हणतात, सुखरूप संतोषरूप आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप सर्वत्रांसी. तर सुखरूप आत्मा मी आहे, असं त्याला ज्ञान झालेलं असल्यामुळे तो संतुष्ट झालेला असतो. कारण तेच अंतिम परमार्थाचं काय आहे तर ध्येय आहे. सुख हेच माझं स्वरूप आहे. एक परमार्थाचं ध्येय अतिशय स्पष्ट पाहिजे आपल्याला, की आपण जो परमार्थ करतो, तो कशासाठी करतो? तर सुखरूप आत्मा मी आहे, असा अनुभव घेण्यासाठीच हा संपूर्ण परमार्थ चाललेला असतो. आणि जेव्हा सुखरूप आत्मा मी आहे असं ज्ञान होतं, तेव्हा तो
जो आहे तो संतुष्ट होतो, तो समाधानी होतो आणि असा जो संतुष्ट झालेला असतो, त्याच्या अंतर्बाह्य काय असतं तर आनंद, ओतप्रोत भरून त्याच्या चित्तामध्ये असतो आणि जिथे आनंद आहे निरपेक्ष, तिथे समाधान असतं, शांती असते, तृप्ती असते आणि निर्भयता असते. कारण सहज आहे, जे आत आहे तेच काय तर बाहेर सुद्धा अनुभवाला येऊन जातं. आता आपल्या आतमध्ये काय आहे? काय हो ताई, कसं आहे तुमचं? "काय नाही हो, बरं चाललंय." का बरं चाललंय? म्हणजे इतका आनंद भगवंतांनी दिलेला असून सुद्धा जो दुःखरूप जो जीव आहे, तो कायम दुःखाचीच काय करतो, तर मोजणी करत राहतो. आणि सुख असून सुद्धा काय म्हणतो, "अहो कुठलं हो, सगळं बरं आहे." पण काहीतरी बिघडलेलं असलं की त्यामुळे तो दुःखी असतो. कारण त्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये, त्या निरपेक्ष आनंदाची प्राप्ती माहितीच नाहीये. पण ह्या सिद्धाला, जीवनमुक्ताला, सद्गुरूंना ती निरपेक्ष आनंदाची प्राप्ती झालेली असते आणि तो आनंद जो असतो तो अखंड आनंद असतो. म्हणजे माऊली तर असं म्हणतात, की त्यांच्या देहासह ते काय असतात तर ब्रह्मज्ञ झालेले असतात. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती आणि जे आत असतं ते सहजच काय होतं तर ते बाहेर प्रगट होतं हास्यातून. जे हसले ना सद्गुरू त्यांचं स्मित हास्य असतं बघा. आता हास्य अनेक प्रकारचं असतं. आपल्याला माहिती आहे. त्याची आता जास्त मी इथे चर्चा करत नाही. पण जे स्मित हास्य असतं ना, ते असं स्मित हास्य केलं, की त्या हास्यातून तो आनंद आपल्याला अनुभवायला येतो. आता मूर्ती जेव्हा आपण बघतो भगवंताची, तेव्हा भगवंताच्या मूर्तीचा आनंद आपल्याला कुठे अनुभवायला येतो? तर त्याचं ते स्मित हास्य असतं भगवंताचं, त्या हास्यातून तो आनंद आपल्याला अनुभवायला येतो. अगदी त्याचप्रमाणे संतांचे फोटो बघा, तसबिरी बघा, गोंदवलेकर महाराज आहेत, समर्थ आहेत, स्वामी स्वरूपानंद आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. सगळ्यांचं जे हास्य आहे की नाही, त्याच्यातून तो आनंद आहे तो अनुभवाला आपल्याला येऊन जातो. सद्गुरू पण अगदी शांत असतात, पण नुसते हसले तरी तो आनंद आपल्या अंतःकरणाला भिडतो. कारण आनंद रूपता ती आतमध्येच काय आहे तर ती आहे. म्हणून आनंद रूप, हास्य रूप म्हणजे लोकांच्या मध्ये राहून लोकांप्रती ते काम करतात. म्हणजेच काय करतात हो ते? त्यांचं कार्य काय असतं? तर आपण जसे सुखरूप झालेलो आहोत, तसा सुखरूपत्वाचा मार्ग जो आहे, तो सगळ्यांना काय करतात तर ते दाखवतात. म्हणून सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप सर्वत्रांसी. असा कसा असतो तर अत्यंत भाग्यवान असतो. सगळे सद्गुण तिथे एकवटलेले असतात. सदाचार आहेत, सत्क्रिया आहेत. बघा तो सत्तावान असतो असं म्हणतात. आता सत्तावान असतो म्हणजे काय? काय कुठलं पद मिळतं का त्याला? निवृत्तीनाथांबद्दल ज्ञानदेव म्हणतात, "जय जय वो शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये." माझे सद्गुरुनाथ कसे आहेत तर ते अत्यंत प्रसिद्ध आहेत. आता प्रसिद्ध आहेत असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथांबद्दल, आता आपण जर बारकाईने विचार केला तर निवृत्तीनाथ हे महाराष्ट्रामध्ये माहिती आहेत. अजून थोडेफार बाहेर माहिती असतील, पण सगळ्या जगामध्ये माहिती आहेत का? नाही माहिती आहेत. मग प्रसिद्ध कशा अर्थाने ते म्हणतायत? तर ते परब्रह्म स्वरूप झालेले आहेत, म्हणून त्यांना ते प्रसिद्ध असं म्हणतात. ते ब्रह्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेले आहेत आणि असं जे आहे, असे कीर्तिरूपाने हे सद्गुरू जे आहेत ब्रह्मस्वरूपाने ते कसे असतात तर यशवंत, कीर्तिवंत समर्थ म्हणतात. शक्तिवंत, सामर्थ्यवंत. शक्ती असते तिथे. काय असते तर ती शक्ती जी आहे की नाही, मायाशक्ती, ती त्या सद्गुरूंच्या स्वाधीन असते. त्यांच्याच आश्रयाने ती राहते. आणि ती शक्ती वापरण्याचंही सामर्थ्य जे असतं ते सद्गुरूंकडे असतं. त्याला बघा संकल्प शक्ती असं पण म्हणतात. सद्गुरूंची एक संकल्प शक्ती असते. त्या जीवनमुक्ताची एक संकल्प शक्ती असते. तो जो संकल्प करेल, तो तिथे काय होतो तर पूर्णत्वाला जातो. म्हणून शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, बलवंत म्हणजे कृपा करण्याचं पण सामर्थ्य त्या ठिकाणी तिथे असतं. सत्याचरण, फक्त सत्याचं आचरण असतं. आता हे सत्याचं आचरण म्हणजे आपण लौकिकात म्हटलं तर सत्य बोलणं, सत्याचं आचरण करणं आणि सत्य तत्वामध्ये अखंड ते काय आहेत तर त्या अनुभवाच्या स्थितीमध्ये आहेत. म्हणून विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, सुचिष्मंत, बळवंत, दयाळू. विद्यावंत, कलावंत आता ही सगळी विशेषणं जी दिलेली आहेत ना, एक ब्रह्मज्ञ आहे. त्याच्याजवळ ही सगळी आपल्या समर्थांनी जी सांगितलेली आहेत, ती विशेषणं आहेत. विद्या म्हणजे कुठली विद्या आहे? आपण त्याला म्हणू पराविद्या आणि अपराविद्या अशा 2 विद्या सांगितलेल्या आहेत.
मग पराविद्येने तो विभूषित असतो. नंतर संपत्ती कुठले मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत असं म्हटलंय. आता अनेक समर्थांनी इथे आपल्यासमोर लक्षणं सांगितलेली आहेत. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ट, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वीतरागी. प्रत्येक कामात युक्तीचा वापर. आता कसं आहे की सद्गुरू, संत, जीवनमुक्त हे ब्रह्मज्ञ असतात, पण लौकिक अर्थाने देह असेपर्यंत या देहादी जगतामध्ये ते आपलं जीवन प्रारब्ध असेपर्यंत ते काय व्यतीत करत असतात. मग त्यांना ह्या लौकिक अर्थाने असलेल्या जगतामध्ये सुद्धा काही युक्त्या शिष्यांसाठी वगैरे वापराव्या लागतात. पण त्या सगळ्या कला ज्या आहेत ते त्यांच्याजवळ काय असतात तर अवगत असतात. म्हणून सद्गुणच जणू ज्ञानाकडे बघूनच समर्थांनी इथे म्हणजे समर्थांच्या अंगी हे सगळे सद्गुण होते आणि म्हणूनच समर्थ हे सगळे आपल्याला सांगू शकलेत, असं आपण म्हणूयात. म्हणून समर्थ म्हणतात, "असो ऐसे उत्तम गुण, हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले." अशी उत्तम गुणांची समृद्ध असलेली सद्विद्या आहे, ती संपादन करण्यासाठी मी थोडक्यात सांगितली. बघा एवढे सद्गुण आहेत. त्याच्यातले काही सद्गुण जरी आपल्या अंगी बाणले, तरी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतील हे आपलं आपण तपासून बघावं. तरी समर्थ म्हणतायत, की फार थोडे मी सद्गुण सांगितलेले आहेत आणि हे सद्गुण सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात, हे सद्गुण अंगी प्रयत्नपूर्वक बाणवून घ्यावे लागतात आणि ते प्रत्येकाने बाणवून घ्यावेत. आणि पुढची ओवी आपल्याला समर्थ सांगतात, की रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. आता रूप लावण्याचे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे शरीर जे आहे, ते आपल्याला मिळालेलं आहे. त्यात काही चॉईस आहे का हो आपल्याला? ते आपल्याला मिळालेलं आहे. आता भगवंतानी ते देताना मला काही विचारलंय का? की तुला पुरुषाचं देऊ का स्त्रीचं देऊ? का तुला रंग कुठला हवा? गोरा हवा, काळा हवा, तुझी उंची किती हवी? कुठल्या घरात जन्मला हवं? काहीच भगवंतानी आपल्याला विचारलेलं नाहीये. म्हणजे मला हे शरीर मिळताना मला काही विचारलं चॉईस अजिबात नाहीये. जे मला मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये मला बदल काही करता येतो का? बदल करता येत नाही. कशा पद्धतीने बदल करता येतो? फार फार तर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बदल करता येतो. नंतर आपण म्हणू की सौंदर्याचा काही आभास निर्माण करता येतो. एक डॉक्टर काका स्वतःबद्दल खूप छान एक उदाहरण सांगतात. डॉक्टर काका म्हणतात, की माझं नाव श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण भगवंत आपल्याला माहिती आहे. श्रीकृष्णाची मूर्ती जेव्हा आपण बघतो, तेव्हा श्रीकृष्ण कसं आहे, तर कमल नयन आहे. म्हणजे त्याचे डोळे जे आहेत ते कसे कमळासारखे आहेत. असे लांब येतात बघा इथपर्यंत त्याच्या असे फार अगदी असे छान असे कमळासारखे लांबपर्यंत डोळे असतात. मग एक दिवस मला असं वाटलं, की माझं नाव श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण भगवंताचे डोळे जर कमलनयन आहेत, तर मी पण का कमलनयन होऊ नये? म्हणून म्हणाले बाजारात गेलो. बघा डॉक्टर काकांनी सांगितलेला हा किस्सा आहे. म्हणे मी बाजारात गेलो, एक पेन्सिल आणली. आयब्रो पेन्सिल आपल्याला माहिती ती काळी पेन्सिल असते ती. एक पेन्सिल आणली आणि आरशामध्ये बघून माझे डोळे जे आहेत असे लांबपर्यंत ओढले कपाळावरती असे छान असे धरून लांब केले. त्याला कमलनयन मी केलं आणि मी आरशात बघितलं आणि खूप आनंद झाला मला, की आपले पण डोळे काय झाले तर कमलनयन झाले. आणि त्याच आनंदामध्ये मी झोपलो आणि झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आरशात बघितलं, तेव्हा कमलनयनचे परत माझे डोळे करवंद नयन झाले होते. बघा, म्हणजे आता काय केलं मी तो आभास निर्माण केला. पण शेवटी काय जे माझं ओरिजिनल जे आहे, ते ओरिजिनल मला तर तसंच राहिलं परत. परत त्याच्याही पुढे ते जाऊन असं सांगतात, "बरं तर बरं म्हणे, ती काय एक ₹10 ची पेन्सिल आणली मी बाजारातनं. हे जर मी कुठे गेलो असतो कुठं पार्लरमध्ये वगैरे, तर अजून त्यांनी ₹100-200 घेतले असते. विनोदाचा भाग सोडून द्या. पण याच्यामध्ये डॉक्टर काकांना हे सांगायचं आहे, की हे रूप लावण्य जे आहे, ते आपल्याला जे मिळालेलं आहे, ते मिळालेलं जे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. पण सद्गुणांची संपत्ती मात्र जी आहे, ती आपल्याला कमवता येते आणि त्यासाठी प्रयत्नही आपल्याला करता येतो आणि हळू-हळू त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी म्हणून समर्थांनी आपल्यामध्ये काही सद्गुण आहेत तर ते वृद्धिंगत करावे, जे नाही आहेत ते अवगत करण्याचा प्रयत्न करावा आणि सातत्याने ते सांभाळण्याचाही प्रयत्न करावा आणि असे सद्गुण जर कमवता आले आपल्याला कमवता आले तर आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक उंची आणि दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
हे समर्थांना इथे सांगायचं आहे. पुढे समर्थ म्हणतात, "ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्रांपासी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप." व समर्थ म्हणतात, अशी अतिकल्याणकारक सद्विद्या सगळ्यांनी कमवावी. तो काही असा कुणाचा हक्क स्वाधीन असं काही नाहीये. ज्याला वाटतंय त्यांनी ही सद्विद्या कमवावी. पण त्यातल्या त्यात जो विरक्त आहे, जो महंत आहे, जो समर्थांचा महंत आहे, तो समाजामध्ये काम करतोय, जो समाजासमोर आदर्श होणार आहे, त्यांनी मात्र ही प्रयत्नपूर्वक त्या विरक्ताने ही लक्षणं जी आहे म्हणजे ही सद्विद्या जी आहे, ही कमावली पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढचा जो समास आपल्यासमोर ठेवतायत, तो विरक्त लक्षणांचा समास आपल्याला सांगतायत. आता विरक्त म्हणजे काय? आपण म्हणू की जो अलिप्त झालेला आहे देहादी प्रपंचापासून आणि जो सिद्ध आहे, ज्याच्या अंगी वैराग्य मांडलेलं आहे, असा जो आहे तो काय आहे तर विरक्त आहे. म्हणून समर्थ म्हणतात, "ऐका विरक्तांची लक्षणे" असे म्हणून समर्थांनी विरक्ताची लक्षणं सांगण्यासाठी काय केलेली आहे तर ती सुरुवात केलेली आहे. म्हणून "जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करिता महिमा चढे विरक्तांसी." आता वैराग्यामुळे उत्तम कीर्ती जीवनाचं सार्थक होतं आणि त्या विरक्ताला असं काय होतं तर एक महात्म्य प्राप्त होतं. कारण कसं आहे की देहादी प्रपंचामध्ये जे लिप्त असतात ना, ते कधीच काय होत नाहीत तर ते आनंदी होऊ शकत नाही. कारण देहादी प्रपंचामध्ये आपण विरक्त आणि वैराग्य याच्या विरुद्ध शब्द जे आहेत ते काय तर आसक्त. वैराग्य म्हणजे अनासक्त. विरक्त म्हणजे अनासक्त आणि त्याच्या विरोधी शब्द आहे तो आसक्त. आता आपण सगळे जे आहोत त्या देहादी प्रपंचामध्ये कसं आहोत तर आसक्त आहोत. त्याच्यामध्ये आपण लिप्त आहोत. त्यामुळे आपल्याला त्या परमार्थाबद्दल किंवा त्या विरक्ताबद्दल सुद्धा ही विरक्ती अशी असू शकते का? उलट जो विरक्त असतो, आपण म्हणतो की अहो त्याला काय कशाची काळजी नाही, त्यांनी हा सगळा प्रपंच सोडून दिलेला आहे. म्हणजे समाजामध्ये काय करतो तर लोकं त्याला नावच ठेवतात. पण इथे हा विरक्त जो आहे ना, विरक्ताला किती आनंद आतमध्ये प्रगट होत असतो त्याच्या अंतःकरणामध्ये, हे त्याचं त्याला माहिती असतं. कारण हा देहादी प्रपंच दुःखरूप आहे आणि जेव्हा देहादी प्रपंचाचा पूर्णपणे बाध होतो, म्हणजे हा मिथ्या असा त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो आणि अंतःकरण जेव्हा अनासक्त होतं, विरक्त होतं, तेव्हा तिथे फक्त आनंद राहतो. आणि आता इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे, स्नेहलताईंनी सांगितल्याप्रमाणे विरक्ताची लक्षणे, सद्विद्येची लक्षणं यात काही फारसा फरक नाहीये. पण समर्थांनी मात्र विरक्त लक्षणांचा वेगळा समाज ज्या अर्थी सांगितलेला आहे, त्या अर्थी तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि म्हणूनच समर्थ इथे जे म्हणतात, की वैराग्यामुळे परमार्थ सिद्धीला जातो. म्हणून विरक्त लक्षणांचा समाज समर्थांनी वेगळा सांगितलाय, की वैराग्य जे आहे, वैराग्य, वैराग्य आपण ज्याला म्हणतो, आता वैराग्य म्हणजे काय, की सगळं सोडून काही आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला समाजामध्ये राहूनच अंतःकरण अलिप्त ठेवायचंय. माऊली त्याची व्याख्या करतात, "मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्याशी जाणं निरंतर." फक्त प्रपंचात राहून मी आणि माझं याचं ज्याला विस्मरण झालंय, विस्मरण झालंय म्हणजे काय, तो सगळ्यांमध्ये राहतोय, पण ते सगळे ते लेप आतमध्ये लावून घेत नाहीये. त्याला काय म्हटलेलं आहे तर संन्याशी असं म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत हे अंतःकरण असं अलिप्त होत नाही, विरक्त होत नाही, तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जाणं शक्य नाही. नाहीतर आम्ही प्रापंचिक प्रपंच पण करतो आणि आम्हाला असं वाटतं, की आमचा परमार्थ पण सिद्धीला जावा. असं 2 ट्रॅकवरून जेव्हा आपण हे सगळं करत राहतो प्रपंच आणि परमार्थ, तेव्हा आपला प्रपंचही धड होत नाही आणि परमार्थही आमचा सिद्धीला जाऊ शकत नाही. मग त्यापेक्षा प्रापंचिक बरा, जो प्रपंच तरी करतोय. पण ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याचं परमार्थ हे ध्येय ठरलेलं आहे, ज्याला असं वाटतं, की मला परमार्थाच्या दिशेने कुठेतरी पुढे जायचं आहे. परमार्थ म्हणजे परमार्थ, परमार्थ म्हणजे काय आहे? तर शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता आणि आनंद हे अंतःकरणाला जेव्हा प्राप्त झालं पाहिजे, जर माझा परमार्थ योग्य दिशेने व्यवस्थित चाललेला असेल तर. मग आता जोपर्यंत माझं अंतःकरण प्रपंचामध्ये लिप्त आहे, माझ्या मुलांचं कसं होईल? माझ्या कुटुंबियांचं कसं होईल? याचं कसं होईल? त्याचं कसं होईल? सतत काळजी आहे. मग ही काळजी का वाटते? कारण तो प्रपंच जो आहे, तो भगवंताचा आहे हा बुद्धीचा निश्चय झालेला नाही किंवा दुसरं हा प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय झालेला नाहीये. बघा भगवंताचा आहे प्रपंच हा थोडं
किती म्हटलं तरी कठीण आहे. पण प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय व्हायला काही कठीण नाहीये. कारण आपण जर बघितलं तर आपल्या मागच्या पिढ्या आहेत आजपर्यंत त्या काय आहेत तर त्या निजधामाला गेलेल्या आहेत. माझे पणजोबा, पणजी, आजोबा, आजी आता मी पण 50शीला आले. एक दिवस मी पण जाणार आहे. म्हणजे हे सगळं सरळ चाललेलं आहे तर ती मिथ्या आहे की नाही? जे येतं, टिकतं आणि जातं त्याला मिथ्या असं म्हणतात. मग तो मिथ्या असा बुद्धीचा निश्चय करावा लागतो आणि मग असा बुद्धीचा निश्चय जेव्हा आपण करतो, तेव्हा कळतं की एकच भगवंत जो आहे तो शाश्वत आहे आणि तेव्हा मी मग मिथ्या प्रपंचामध्ये अंतःकरण वृत्ती गुंतवण्यापेक्षा शाश्वत भगवंतामध्ये जर मी अंतःकरण वृत्ती त्याला लावून ठेवली, असा सतत ह्या जगाला विचार करावा लागतो. आणि हळू-हळू प्रपंचाचं मिथ्यत्व समजायला लागतं आणि मिथ्यत्व समजायला लागलं, की त्याच्याबद्दलची जी वृत्ती आसक्त आपण ज्याच्यामध्ये असतो, ती आसक्ती कमी-कमी व्हायला लागते आणि आसक्ती कमी-कमी व्हायला लागली प्रपंचातली, की हळू काय म्हणायला लागते तर अंतःकरणामध्ये अनासक्ती निर्माण व्हायला लागते. आणि हे साधकाची साधन आहे. हे सतत हे आपलं अंतःकरण आपण तपासून बघत राहायचं आहे. म्हणजे ते समर्थ जेव्हा म्हणतात ना, "जेणे परमार्थ व्हावे." म्हणजे वैराग्यामुळे परमार्थ सिद्धीला जातो. नाहीतर वैराग्य नसेल, तर परमार्थ सिद्धीला जाणं शक्य नाही. आता वैराग्य म्हणजे काय? अनासक्त वृत्ती. कशाबद्दलची? तर देहादी प्रपंचाबद्दलची. बरं, बाहेर काही सांगायचं नाहीये याच्याबद्दलचं. जेव्हा आपण असा अभ्यास करतो की नाही, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये हे करायचं, की हे सगळा देहादी प्रपंच आहे. कसा आहे? तर हा मिथ्या आहे. त्यामुळे मिथ्या असल्यामुळे त्याच्यामध्ये मला गुंतायचं नाहीये. कुठेही घरात सांगायची पण आवश्यकता नाहीये. पण हे जेव्हा आपल्या अंतःकरणात आपण म्हणजे हे सगळं समजावून घेतो, तेव्हा प्रपंचात राहून सुद्धा आपलं अंतःकरण आपल्याला रामाशी जोडून ठेवता येतं. तत्वज्ञानाशी, या सगळ्या वेदांताशी आपल्याला जोडून ठेवता येतं. आणि असं जेव्हा अनासक्त अंतःकरण असतं, तेव्हा समर्थ म्हणतात अंतःकरणामध्ये आनंदाच्या लाटा येत राहतात. आता ह्या आनंदाच्या लाटा कधी येतील? आता आनंद हा परमानंद कुठे आहे? फक्त भगवंत हा परमानंद आहे. ब्रह्मानंद ज्याला म्हणतो. आपण आत्मानंद म्हणतो. म्हणजे जो विरक्त असतो त्याच्या अंतःकरणाला अखंड आनंदाची अनुभूती येत असते. आणि त्याच्यामध्ये अजून सद्विद्येची म्हणजे सद्विद्येची त्याला जोड पण असते. आधी सद्विद्या आहे, सद्गुणांनी तो युक्त आहे. त्याच्यामध्ये अंतःकरण विरक्त आहे आणि असं विरक्त अंतःकरण असलं की आतमध्ये अखंड आनंदाशिवाय बरं, विरक्त अंतःकरण वैराग्य जे आहे, विरक्ती म्हणजे वैराग्य. ते सुद्धा विवेकासह वैराग्य आहे. ते हेकांडपिसं नाहीये. तर तिथे विवेकयुक्त वैराग्य आहे. आणि विवेकयुक्त वैराग्य असल्यामुळे अतिशय ते स्थिर झालेलं असं वैराग्य आहे. आणि विरक्तीचं महत्व समर्थ या समासामध्ये आपल्याला सांगतायत, की अनासक्त अंतःकरण असतं ना, तिथेच काय असतं तर तिथे आनंदाची अनुभूती असतेच. का बरं? कारण हे जे देहादी प्रपंचामध्ये विषयांमुळे निर्माण होणारं जे असतं ना, की हे हवं, ते नको. ते नको, हे हवं. हवं असलेलं मला मिळालं, की आनंदात अंतःकरणामध्ये सुख निर्माण होतं. नको असलेलं मिळालं, की अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होतं. असं सतत ते अंतःकरण त्या सगळ्या प्रपंचाने लिप्त असतं आणि परत मनोराज्य त्याच्यामध्ये असतात अजून. नुसतं हेच नाही, मनोराज्य म्हणजे काय? आता मनोराज्य करायला काय कितीही मनोराज्य आपण करू शकतो. आता पण ती पूर्ण होण्यासाठी मात्र काय तर प्रारब्धाचा त्याला प्रतिबंध आहे. त्याला प्रारब्धाची मर्यादा आहे. मला खूप वाटतं माझा 1 बीएचके फ्लॅट आहे. मला 2 बीएचके झाला 2 बीएचके प्रारब्धामध्ये होता म्हणून. पण असं वाटतं अजून फार्म हाऊस हवं. असं वाटतं अजून कुठेतरी मुंबईमध्ये एखादा फ्लॅट व्हावा. असं त्याला काय मनोराज्य करण्याला काय मर्यादा आहे? असं वाटतं मला अमेरिकेत एखादं घर व्हावं. पण शेवटा वास्तवामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा कळतं की मनोराज्य हे मनोराज्यच असतं आणि आधीच वृत्ती आसक्त, त्याच्यामध्ये अजून मनोराज्य आणि त्यामुळे अजून त्या अविद्येच्या गाठी ज्या आहेत, तो साधक काय करत असतो तर घट्ट-घट्ट करत असतो. आणि जो जीवनमुक्त असतो, जो विरक्त असतो, त्याने हे सगळं ह्याचं स्वरूप या मायेचं ओळखलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये तो अजिबात लिप्त होत नाही आणि लिप्त होत नाही. त्यामुळे अखंड ते असलं काय घर, नसलं काय घर. तुकाराम महाराज म्हणतात ना, "बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा आम्हाला दारिद्र्य दिलंस तू. बरं झालं तू आम्हाला मोठा बंगला दिला नाहीस. म्हणून आम्ही तुझ्या चरणांशी येऊ शकलो." ही स्थिती जी आहे ना अंतःकरणाची ती आपण समजू शकत नाही. कारण आपण सगळे प्रापंचिक जे आहोत.
बरं असं नाही की तुकाराम महाराजांसारखं घर सोडून जावं. पण त्यांच्या वाट्याला जी परिस्थिती आली होती ती अतिशय त्यांनी आनंदाने स्वीकारली. अगदी त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये जे काही परिस्थिती भगवंतांनी माझ्या वाट्याला दिलेली आहे, ती आनंदाने स्वीकारायची आणि अंतःकरण वृत्ती भगवंताशी जोडून ठेवायची. हे असं जे आपल्याला ही कला जमली, तर अंतःकरण वृत्ती प्रपंचातनं बाहेर पडायला मदत होते आणि ती भगवंताशी ती काय होते तर ती जोडली जाते. आता संवादी का होईना, पण आपण त्या भगवंताशी काय आहोत तर आसक्त आहोत. ठीक आहे. आता जी प्रपंचातनं वृत्ती निघालेली आहे, ती आता भगवंताशी जोडली आहे. पण ती संवादी भगवंताशी जोडलेली आहे. मग हळू ती भगवंतच व्यवस्था करेल, की तिथनं पण कसं अनासक्त व्हायचं ते. अशी सगळी जी कला जर साधकाला जमली, तर अंतःकरणाला विरक्ती प्राप्त होणं फारसं कठीण नाही. कारण अंतःकरणाची विरक्ती लागते. माऊली म्हणतायत, "वैराग्यासी कही ज्ञानासी तगणेची नाही." जोपर्यंत अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नाही, तोपर्यंत ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर होत नाही. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये हे वैराग्य बांधलेलं आहे, तो ज्ञानरूप झालेला आहे, जो सिद्ध आहे, तो पूर्ण काम झालेला असतो. त्याला कुठलीही कसलीही इच्छा राहिलेली नसते. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला समासामध्ये, तर बघा एक सिद्धांची स्थिती असते ती वैराग्याची असते. साधकाची जी साधना असते, म्हणजे साधक जो असतो तो अंतःकरण प्रपंचातून काढण्याचा म्हणजे अलिप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. तो साधना करत असतो. आता या दोन्ही समर्थांचे समाज जर आपण अभ्यासले, तर समर्थ या दोन्हींचा विचार समर्थांनी केलेला असतो, की सिद्धाची स्थिती पण समर्थ सांगतात आणि साधना कशी करायची हे सुद्धा समर्थ आपल्याला सांगतात. कधी-कधी सिद्धांची जी स्थिती असते, ती साधकाची काय असते तर ती साधना असते. असे विचार आपण आपल्याला म्हणजे समासाचा अभ्यास करताना हे जे आहे, ते बरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे, की समर्थ कसे बोलतायत आपल्याशी किंवा समर्थ आपल्याला काय सांगतायत. पुढे समर्थ म्हणतात, "विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे, दमनविषयी." विरक्त आणि विवेकाची कास सोडू नये, कारण विवेक हा पाहिजेच. विवेक आणि वैराग्य हे हातात हात घालून चाललं पाहिजे. आणि विवेकावाचून वैराग्य त्याला हट्टीपणात मोडतं म्हणजे ते हेकांड पिसा असं म्हणतात. विरक्तांनी समाजात अध्यात्म वाढवण्याची जबाबदारी उचलावी आणि इंद्रियांच्या विषयाकडील ओढी आवरण्यासाठी धैर्याने राहावं. बघा इथे खूप महत्वाचा विचार सांगितलाय, विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी. परत तोच मुद्दा आहे तो खरं म्हणजे इंद्रियांच्या विषयाकडील ओढी आवरण्यासाठी धैर्याने राहावे. आता इंद्रियांची विषयांकडची ओढ का असते? जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आता वासना असतात इंद्रियतीय विषयांकडे त्या धावतात ती. पण आता हे जर देहादी जगत जर मिथ्या आहे, तर त्याच्यामधले विषय पण कसे आहेत तर मिथ्या आहेत. आणि मिथ्या असल्यामुळे मिथ्या विषय मला कधीही शाश्वत सुख देऊ शकत नाहीत. त्यामुळे हा विचार सतत सन्निधची असावा विचार असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा हे विचार सतत जवळ ठेवायचे आणि त्या इंद्रियांना काय करायचंय तर आपण आपलं सतत आवरत राहायचं आहे. आणि असं त्या विरक्ताने या इंद्रियांना आवरलेलं असतं. पुढे विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे. आता विरक्तानं आपलं नियोजित साधना जी आहे ती कटाक्षाने करावी आणि इतरांना सुद्धा उपासनेला प्रवृत्त करावं असं म्हटलेलं आहे. आणि विशेष करून विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान ते विशेष करून वेदांत शास्त्राचा त्यांनी प्रचार करावा म्हणजे ब्रह्मज्ञान सांगावं, प्रगट व्हावे असं म्हटलेलं आहे. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय तर वेदांत शास्त्राचा प्रचार. बघा आता इथे डॉक्टर काका आमचे नेहमी म्हणतात, की सगळेजण जे आहेत ते वेदांत साक्षर झाले पाहिजेत. वेदांत साक्षर म्हणजे काय आपला मूळ जो संप्रदाय तो अद्वैत संप्रदाय आहे. आता वेदांत साक्षर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेदांत शब्द आला. वेदांत म्हणजे वेदांच्या अंतिम आलेलं जे कांड आहे, त्याला काय म्हणतात? ज्ञानकांड असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. त्याच्यातलं ज्ञानकांड जे आहे त्याला वेदांत असं म्हणतात. हा एक अर्थ. आणि दुसरं म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये जे गुह्य तत्व सांगितलेलं आहे, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, ते अधिकारी व्यक्तीकडून समजावून घ्यावं, तसा पद्धतीने अभ्यास करावा, त्या पद्धतीने साधना करावी आणि त्याचा अनुभव घ्यावा. आणि म्हणून इथे म्हटलंय विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान.
आता एका ओवीमध्ये बघा, विरक्ते राखावे समाधान असं म्हटलेलं आहे. नंतर विरक्ते लावावे भजन, विरक्ते राखावे साधन, भजन म्हणजे उपासना आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एकाच ओवीमध्ये समर्थांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे भजन म्हणजे सगुणाचं भजन करावं आणि निर्गुण जे आहे ते वेदांत शास्त्राच्या स्वरूप जे आहे भगवंताचं ते काय करावं तर समजावून घ्यावं. बघा इथे समर्थ आणि समर्थांचे शिष्य अवतीभोवती बसले होते आणि असं झालं की त्यांच्यात चर्चा सुरू होती निर्गुण तत्वाची किंवा वेदांत शास्त्राची. तर त्यातला एक शिष्य असं म्हणतोय समर्थांना, ही अद्वैत चर्चा कंटाळवाणी. ही अद्वैत चर्चा जी आहे की ना वेदांताची ती खूप कंटाळवाणी होते. मग सांडूनी वदा कोदंडपाणी. त्यापेक्षा आम्हाला कोदंडपाणी रामाची कथा खूप आवडते सगुणाची जी आहे ती. त्याच्यापुढे उत्तर समर्थांनी असं दिलेलं आहे, की अद्वैत चर्चा जव हे कळेना, तव रामनामी मन हे वळेना. जोपर्यंत अद्वैत चर्चा कळत नाही, तोपर्यंत रामनामाकडे मन वळत नाही. म्हणजेच याचा अर्थ, की राम, सगुण राम जो आहे, त्याचं रूप काय, त्याचं स्वरूप काय, हे सगळं समजून घेण्यासाठी वेदांत चर्चा करावी लागते. रामरक्षेमध्ये आपण म्हणतो वेदांत वेद्य. रामाचं सगुण वर्णन आहे. पण रामाचं खरं स्वरूप जे आहे, ते कशाने तुम्हाला अनुभवाला येईल? तर वेदांत चर्चा करा. या वेदांत चर्चेमध्ये काही संकल्पना असतात, त्या समजावून घ्याव्या लागतात. की जीव काय, जगत काय, ईश्वर काय, माया काय, त्यांचा एकमेकांशी संबंध काय आहे, ब्रह्माचं आणि ईश्वराचं नातं काय आहे, ईश्वराचं आणि मायेचं नातं काय आहे, या सगळ्या संकल्पना अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट करून घ्याव्या लागतात. आणि म्हणून विरक्ते राखावे साधन, म्हणजे विरक्तानी आपली पण साधना तशी राखावी आणि साधना ती कटाक्षाने सांभाळावी आणि आपली साधना सांभाळताना सुद्धा इतरांना सुद्धा उपासनेला प्रवृत्त करावं. म्हणजे सगुणाचं भजन करावं आणि निर्गुणाचं सुद्धा त्यांना ज्ञान म्हणजे वेदांत शास्त्राचा काय करावा तर प्रचार आणि प्रसार करावा. कारण आपल्या आपल्या शास्त्र असं सांगतं की उपासनेने काय होते तर चित्ताची शांती होते आणि म्हणून उपासना ही काय असते तर अत्यंत आवश्यक असते. पुढे आपल्या समोर समर्थ सांगतात की भक्ती मार्ग विरक्तानी प्रशस्त करावा. तर खूप छान विचार इथे आलाय की भक्ती मार्ग प्रशस्त करावा म्हणजे काय करावं? आता आपल्याला माहितीये की अनेक अभंगांच्या रचना संतांनी केलेल्या आहेत. एकनाथ महाराज आहेत, त्यांचं उदंड वाङ्मय आहे. समर्थांचं उदंड वाङ्मय आहे. तुकोबांचा गाथा आहे. आता हा संतांनी भक्तिमार्ग काय केलेला सगुणाचा? प्रशस्त केलाय. त्याच्यामध्ये निर्गुणाची पण गुंफण आहेच. काही प्रश्नच नाहीये. पण हा भक्तिमार्ग जो आहे, आता बघितलं की पंढरपूरला वारी दरवर्षी वारकरी जातात आषाढी एकादशीला. आता ही वारी सगळ्या संतांनी पण केलेली आहे. आता संतांनी जी सुरू केलेली वारी आहे, ती आज वारी केवढी प्रशस्त झालेली आहे. जशा नद्या सागराला येऊन मिळतात आणि हा सागर जो प्रचंड त्याचं स्वरूप जे असतं, अगदी त्याचप्रमाणे विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या येतात. संत आज नाहीयेत देहामध्ये, पण संत आहे स्वरूपाने आणि संतांच्या पालख्या येतात आणि सगळं एक ठिकाणी पंढरपूरला भगवंताच्या ठिकाणी सागरासारख्या मिळतात. हा भक्तीचा जो महासागर आहे, तो भक्ती मार्ग प्रशस्त करावा. म्हणजे ह्या ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत भक्ती मार्गाच्या, आज सगळ्या संत किंवा संतांची परंपरा ज्यांना दिलेली आहे, असे जीवनमुक्त आहेत. असे सगळे संत आपण बघू आता आमच्या डॉक्टर काका आमचे सद्गुरू आहेत. त्यांची पण माघवारी, पंढरपूरची वारी असते. आता अजून सगळेजण जातात पुण्यावरून, नंतर मुरगुडवरून पंढरपूरला. म्हणजे त्यांनी काय दिलंय भक्ती मार्ग प्रशस्त करून दिला, की तर तुम्ही ही वारी काय करा तर ही वारी चालवा. आता त्याच्यामध्ये भक्ती मार्गाचा अजून आपण विचार केला तर बघा वारीमध्ये सुद्धा श्रवण असतं. भगवंताबद्दलचं कीर्तन होतं तिथे वारकरी संप्रदायाचं असेल. कुठलंही कीर्तन म्हणजे काय तर भगवंताबद्दलची कीर्ती गाणं. याला कीर्तन असं म्हटलंय. नामस्मरण तर असतंच. जय जय रामकृष्ण हरी. आता पादसेवन आपण म्हटलं तर पादसेवन म्हणजे संतांचे विचारही त्याच्यामध्ये असतात. अर्चन म्हटलं आपण तर अर्चन भक्ती असते. अर्चन म्हणजे समर्पित भावना असते भगवंताप्रती. शरणागती असते, की बाबा तूच आमची वारी करवून घे. इथे ती शरणागती असते. अर्चन वंदन असतं. एकमेकांच्या पाया लागणारे वारकरी असतात. म्हणजे नम्रपणा तिथे असतो.
नंतर दास्य भक्ती असते. आपण बघितलं की जे वारकरी असतात, जे चालतात, त्यांच्या पायांना तेल लावणारे असतात, त्यांची सेवा करणारे असतात आणि तेही स्वतः म्हणजे ज्यांच्या पायांना तेल लावलं जातं ते दास्य करतातच. पण ज्यांच्या चरणांना, पायांना ते तेल लावलं जातं, ज्यांची सेवा केली जाते, तेही भगवंताचे काय समजतात तर दासच समजतात. आणि दास्यातनं सख्य, की दरवर्षी त्या वारीची ओढ लागते, की आता कधी आषाढी एकादशी येईल आणि आम्ही वारीला जाऊ. इतकं त्या भगवंताचं सख्य 15 दिवस त्या वारीमध्ये त्या वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याबरोबर आहे, अशी अनुभूती त्यांच्या अंतःकरणात असते. नवे-नवे तो विठ्ठल त्यांच्याबरोबर असतो, अशी त्यांची श्रद्धा असते आणि अशातूनच आत्मनिवेदन त्यांचं होऊन जातं, की त्या विठ्ठलाशिवाय काही सुचतच नाहीये त्यांना. ह्याला काय म्हटलेलं आहे समर्थांनी? भक्ती मार्ग प्रशस्त प्रशस्त केलेला आहे. आता पुढे समर्थ म्हणतात, विरक्तानी काय करावं? तर सत्कर्माचं पण त्यांनी विरक्ताने महत्त्व वाढावं. म्हणजे चांगलं कर्म, नाथांनी गाढवाला पाणी पाजलं, म्हाताऱ्या बाईची मोळी उचलली. आता एक प्रसंग सांगते. आता हे आपले संतांच्या कथा तर आपण ऐकतच असतो. पण प्रत्यक्ष जे संत, सद्गुरू जे आमच्यामध्ये आहेत, आम्ही ज्यांना प्रत्यक्ष अनुभवतो आहोत, असे जे डॉक्टर काका आहेत, ते जेव्हा प्रॅक्टिस करत होते, तेव्हा खेड्यामध्ये खूप पेशंट यायचे, शेतकरी असायचे, जवळ पैसे नसायचे. मग आता काका असं म्हणायचे, की "बाबा हे माझ्या औषध घे" आणि खिशातले पैसे काढून द्यायचे, की "बाबा थोडं खा, पी, धष्टपुष्ट हो आणि बरा झालास की तू माझ्याकडे ये आणि तुला जमेल तेव्हा तुझी काय असेल ती फी दे. दिली तरी बरं, रामकृष्ण हरी, नाही दिली तरी रामकृष्ण हरी." अशी काय सत्कर्म त्यांनी केलेलं आहे आणि या सत्कर्माचा परिणाम म्हणून त्या देहामध्ये भगवंत काय होतो तर अवतरतो. पण डॉक्टर काका म्हणायचे, की त्यावेळेस मला भगवंत वगैरे म्हणजे सद्गुरुपदी वगैरे मी काही नव्हतो. पण माझं जे कर्म आहे माझ्या वाट्याला आलेलं, ते मी अतिशय चोखपणे पार पाडलेलं आहे. आणि जेव्हा असं कर्म अतिशय चोखपणे पार पाडलं जातं, तेव्हा त्याचंच फळ म्हणून चित्ताची शुद्धी होते आणि चित्ताच्या शुद्धीचा परिणाम म्हणून ते चित्त अतिशय शुद्ध होतं आणि प्रत्यक्ष भगवंत त्या अंतःकरणामध्ये अवतरतो. अजून एक दुसरा एक प्रसंग सांगते आपल्याला, की आपल्यालाही ते सांगतात, की तुम्ही सत्कर्म करा. अजून एक प्रसंग डॉक्टर काका सांगतात त्यांच्या जीवनातला. ते म्हणतात, की आपण आपलं कर्म करत राहावं, पण अपेक्षा मात्र करू नये. जर नियोजित असेल, तर ते मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशीच प्रॅक्टिस करत असताना एक जोडपं आलं आणि बाईंचे दिवस भरत आले होते. आता डिलिव्हरी होणार. आता तिचा नवरा असा म्हणतो आहे, की "माझ्याकडे एकही पैसा नाहीये. तुम्ही हिची डिलिव्हरी करा." आणि त्यांनी 2-3 अशा मेथीच्या जुड्या आणल्या होत्या. त्या टेबलवर ठेवल्या. काकांनी शांतपणे त्या मेथीच्या जोड्या त्यांनी ठेवल्या होत्या. त्या बाईंना आतमध्ये घेतलं स्ट्रेचरवरती. बाईंची डिलिव्हरी झाली आणि छान ती बाई बाळ-बाळंतीण सुखरूप घरी गेले. काही पैशाचा विषय नाही हां. या घटनेला वर्ष 2 वर्ष होऊन गेले आणि डॉक्टर काका म्हणाले, की आम्ही मोटरसायकलवर चाललो होतो माझा मित्र आणि मी. तेवढ्यात एक ट्रक आडवा आला आमच्या आणि ट्रकमधनं एक व्यक्ती उतरली आणि उतरून तिने मला नमस्कार केला आणि म्हणाले, की "तुम्ही ओळखलत का मला?" डॉक्टर काका म्हणाले, "नाही हो, मी काही ओळखलं नाही तुम्हाला." म्हणे, "आठवा म्हणे माझी बायको मी तुमच्याकडे घेऊन आलो होतो. ती सुखरूप बाळंतीण झाली. माझ्याकडे द्यायला त्यावेळेस पैसे नव्हते. मेथीच्या जुड्या मी तुमच्या टेबलवर ठेवून गेलो होतो. पण आज माझ्याकडे पैसे आहेत आणि ही तुमची फी." आणि पुढे डॉक्टर काका असं म्हणतात, की जर आपलं असेल जे नियोजित, ते मला मिळाल्याशिवाय राहत नाही. पण आपण आपलं सत्कर्म मात्र कधीही सुद्धा सोडू नये. आणि असा हा जो विरक्त असतो, हा स्वतःच्या आचरणाने दुसऱ्याला काय दाखवून देतो, की असं सत्कर्म करा. तिथं तो अधिकार असतो. त्या अधिकार वाणीने ते ह्या सत्कर्माचं काय तर महत्त्व ते सांगतायत. आणि हे सत्कर्म जे आहे ते भगवंताकडे नेणारं आहे, की राम करता आहे, मी करता नाहीये. अजून एक खूप छान काका सांगतात, की मी ऑपरेशन्स करायचं डॉक्टर असताना, पण ती जखम भरून यावी 7 दिवसामध्ये हे कोणाचं कर्तृत्व आहे? की हे भगवंताचं आहे. मी काही ते टाके भरून आणण्यासाठी मी काही करत नव्हतो. फक्त मी ऑपरेशन करत होतो आणि टाके घालत होतो. मग आता भगवंत माझा कोण झाला? माझ्या व्यवसायामधला पार्टनर झाला. मग माझं पण काही देणं लागतं की नाही भगवंताप्रती, की माझ्या वर्षात जो काही माझा असेल,
माझं इन्कम असेल त्याच्यामधला काही भाग त्या भगवंताला द्यावा. मग खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. फक्त मी आणि माझं हे चित्तामध्ये ठाण मांडून बसलेलं असल्यामुळे मी, माझं घर, मी कमावणारा, माझा पैसा, मी का कुणाला देऊ? मी इतके कष्ट केलेले आहेत. हेच आपल्या डोक्यामध्ये असतं आणि या सत्संगतीचा, या सद्ग्रंथांचा अभ्यास, सत्पुरुषांच्या सहवासात जर आपण राहिलो, तर आपलं जे कर्म आहे, हे अतिशय शुद्ध व्हायला मदत होत राहते आणि कर्म शुद्ध झालं, की त्या भगवंताकडचा प्रवास जो आहे, तो साधकाचा होत राहतो. पुढे म्हटलेलं आहे, की विरक्ते परमार्थ उजळावा. विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण. आता विरक्ते परमार्थ उजळावा म्हणजे परमार्थाला लागलेली जळमटं विरक्ताने झटकावीत. नंतर मिळेल तेथून अध्यात्म विचार संकलित करावेत व सन्मार्ग व सत्वगुणांच्या आधाराने जीवन जगावे. आता ह्याचा अर्थ जर आपण बघितलं, की परमार्थाला लागलेली जळमटं जी आहे ती विरक्ताने झटकावीत. म्हणजे काय? एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. म्हणजे काय केलं त्यांनी? त्याची ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांपर्यंत आली नव्हती. ती कोणी आणली तर ती नाथांनी आणली. पुढे आपण जर बघू, की एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध याच्यावर जे भाष्य लिहिलं गेलं. आता कालमानानुसार बघा मूळच्या ओव्या किंवा मूळचे अभंग किंवा मूळचे सिद्धांत जे आहेत, त्याच्यामध्ये कधीही बदल होत नसतो. बदल म्हणजे त्याचा अर्थ जो आहे, तो त्या शैलीमध्ये बदल होतो. आणि कालमानानुसार सर्वसामान्यांना समजण्यासाठी, आकलन होण्यासाठी नवनवीन भाष्यकार जे असतात, ते त्याच्यावरती भाष्य लिहीत असतात. आणि ही भाष्य लिहिणारी जी अधिकारी मंडळी असतात ना, ते हा परमार्थ मार्ग उजळतात. म्हणून विरक्तानी परमार्थ मार्ग उजळावा म्हणजे काय करायचं? तर त्या विरक्तानी भाष्य लिहावं कारण तो अधिकार तिथे असतो. जसं दासबोध आहे, के.व्ही. बेलसर यांनी लिहिला. डॉक्टर काकांनी त्याच्यावरती भाष्य लिहिलं आहे. आता पंचदशी सारखा जो ग्रंथ आहे आपण जर बघितला, तर त्याच्यावरती अनेक अधिकारी व्यक्तींच्या टीका आहेत. पण त्याला बरेच वर्ष होऊन गेले. आता नवीन सर्वसामान्य साधकांना समजण्यासाठी पंचदशी जी आहे, ती सुलभ भाषेमध्ये लक्षात यावी म्हणून डॉक्टर काकांनी पंचदशीवरती भाष्य लिहिलं. अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ जो आहे, तो आज कुठेही प्रसिद्धीला नव्हता. तो फक्त जे मूळ त्याचे लेखक आहेत, त्यांची जी लिखित प्रत अशी उपलब्ध होती. मग त्याच्यावरती भाष्य लिहून तो अद्वैत सिद्धीसारखा ग्रंथ जो आहे, तो आमच्यासाठी म्हणजे साधकांसाठी उपलब्ध करून दिला. हे सद्गुरूंचे म्हणजे त्या विरक्ताचे आपल्यावरती उपकार आहेत. ते उपकार आपण फेडूच शकत नाही. म्हणून हा परमार्थ उजळायचा म्हणजे जो अधिकारी आहे, तोच काय करू शकतो, तर त्याच्यावरती भाष्य लिहू शकतो. असे दुर्बोध ग्रंथ जे आहेत, ते आपल्यापर्यंत ते येतात. ते कुणामुळे येतात? तर अशा विरक्त म्हणजे जो वैराग्य संपन्न आहे, जे जीवनमुक्त आहेत, जे संत आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्यामुळे तो आपल्यापर्यंत येतो. विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते साबळीन उपेक्षावी शरणागते. आता इथं म्हटलं की भाविकांचे भाव जे आहेत ते विरक्ताने जपावेत, प्रेमळांना गोंजारावे आणि साध्या मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांना हवा असलेला काय द्यावा तर आधार द्यावा. बघा आता इथे 13 आणि 14 ज्या 2 ओव्या आहेत त्याच्यामध्ये समर्थ आपलं चरित्रच जणू काही सांगतायत. विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते ओढावा कैपक्ष परमार्थाचा. विरक्तानी कार्याविषयी अत्यंत जागरूक आणि तत्पर असावं, सर्वांचं मनोगत जाणून घ्यावं आणि परमार्थाच्या बाजूने ठामपणे काय करावं तर उभं राहावं. बघा धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा धर्म म्हणजे काय? तर हा परमार्थ धर्म जो आहे, तो धर्म वाढवावा. रामकथा ब्रह्मांड भेदून पैल्याड नवी असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा ही काय झाली पाहिजे तर रामकथेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मग रामकथेचा प्रचार आणि प्रसार करताना जे भाविक आहेत, जे भक्त आहेत, त्यांचा पण भाव जो आहे, तो त्यांनी जपावा. का जपावा? तर त्या अज्ञ जीवाला त्या स्वस्वरूपाची प्राप्ती कशी होईल, याची पण तळमळ त्यांच्या अंतःकरणात पाहिजे. त्या विरक्ताच्या सद्गुरूंच्या अंतःकरणात पाहिजे आणि तेव्हाच ते आपणासारखे करीती तात्काळ बरं
हे होऊ शकतं. कारण जो आज्ञे त्याचा अधिकार वाढवून जर घ्यायचा असेल, तर त्याला रामकथेच्या माध्यमातून हळू-हळू सगुणातून निर्गुणाकडे आणण्याचे काम कोणी करायचं आहे, तर त्या विरक्तानीच करायचंय. त्याची श्रद्धा आणि निष्ठा जपण्याचे काम कोणी करायचं आहे, तर त्या विरक्तानीच करायचं आहे. आणि म्हणून हा जो विरक्त समर्थांचा समाजामध्ये काय करतोय, तर कार्य करतो आहे. या भाविकांचं जे आहे ते सगळे भाव जपतो आहे. तो समाजात काम करताना त्यांनी अनेक मठ म्हणजे समर्थांनी अनेक मठांची स्थापना केलेली आहे. उद्धव स्वामी, कल्याण स्वामी, वेणनाथ स्वामी, अक्का स्वामी, सतीबाई शहापूरकर असे अनेक शिष्यमंडळी त्यांची आहेत. म्हणजे जागरूक आणि तत्पर असावं. जे तो आपल्यापर्यंत ते थांबत नाहीत. तर आपली परंपरा कशी पुढे चालू राहील, म्हणजे हा संप्रदाय जो आहे, हा पुढे चालू राहायला पाहिजे. आणि त्यांना जी तळमळ लागलेली असते ना, इथे जे समर्थ आपल्या समोर ओवीमध्ये म्हणतात ना, भोळे भाबडे. आता भोळे भाबडे म्हणजे काय हो? बावळट नव्हे. भोळे बाबडे म्हणजे आपण बावळट समजतो, तसं नाहीये. की ज्यांची अतिशय श्रद्धा आहे, निष्ठा आहे भगवंतावरती. त्यांचं अंतःकरण ते अतिशय हळुवारपणे जपतात. माझ्या देखत एकदा डॉक्टर काकांच्या इथे एक भगिनी आल्या होत्या. त्यांना 2 मुलं. 2 मुलं, मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा अशी 2 मुलं आली होती. ते काका त्या धाकट्या मुलाची खूप चौकशी करत होते, की हा मुलगा काय करतो? काय उपासना करतो? किंवा काय नोकरी करतो? म्हणजे व्यावहारिक सत्तेतले पण प्रश्न ते विचारत होते आणि मग असंही म्हणत होते, की "काय तू उपासना करतोस?" वगैरे. तर ती आई होती ती पटकन म्हणाली, "काका तुम्ही नेहमी धाकल्याच लेकाची चौकशी करता. मोठ्याची कधीच करत नाही." तर काका पटकन म्हणाले, "आईला कोणाची काळजी असते? जो कमी असतो आपला मुलगा, त्याची कुणाला आईला काळजी असते. अगदी त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते त्यांच्या मार्गाने त्यांना थोडं मार्गदर्शन उपलब्ध झालं, की ते सुटणारच आहेत. म्हणजे त्यांना ते ज्ञानप्राप्तीच्या मार्गाने जाणारच आहेत. पण जे भोळे-भाबडे आहेत, त्यांची श्रद्धा आहे, त्यांना सुद्धा त्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून द्यायची असेल, त्यांना तो आनंद प्राप्त करून द्यायचा असेल, तर त्यांचा सुद्धा हात भगवंत म्हणजे असा विरक्त जो असतो, त्या भोळ्या-भाबड्याला असा तो हा भक्ती मार्ग प्रशस्त करून देतो आणि हळू-हळू सगुणाकडून निर्गुणाकडे ते नेत राहतात. पण त्यांनी म्हणजे दुर्लक्ष न करता त्यांना हवा असलेला आधार वेळोवेळी कोणी द्यायचा आहे. आधार म्हणजे काय हो? हे सगळं सगुणाच्या कथा आहेत, कीर्तनं आहेत, प्रवचनं आहेत, त्यांचं अंतःकरण जाणून घेणं आहे, ते समस्या सोडवणं आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि असं सातत्याने त्यांनी करायचं आहे. विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते साबडी नुपेक्षावी. जे साधेभोळे असतात त्यांना काय करावं तर आधार द्यावा. पुढे विरक्त असावे, परमदक्ष, जागरूक असावं त्यांनी. आता जसं मी आता म्हटलं तसं की 1100 मठ स्थापन केले. खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथे समर्थांचा हा समाज अभ्यासताना जेव्हा अशी लक्षणं येतात, तेव्हा प्रत्यक्ष आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका डोळ्यासमोर उभे राहतातच आणि ते प्रसंग आठवतातच. ज्याप्रमाणे 1100 मठ अनेक शिष्य समर्थांनी तयार केले, त्याप्रमाणे अनेक प्रवचनकार जे आहेत, ते डॉक्टर काकांनी निर्माण केलेत. आज 60 ते 70 प्रवचनकार जे आहेत. आता हे प्रवचनकार कशासाठी तयार केलेत हो? का अभिमानाने मिरवायचंय? मी प्रवचनकार निर्माण केले व प्रवचनकारांनी म्हणायचंय, आम्ही प्रवचन करणारे आहोत. अजिबात नाही. या वेदांत शास्त्राचा प्रचार आणि प्रसार व्हावा. भगवंताच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. एवढाच तिथे फक्त काय आहे तर शुद्ध हेतू आहे. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवचन आम्ही करू शकणार नाही, तर अनेकांच्या मुखातून कोण बोलतायत तर तेच बोलतायत शिष्यांच्या मुखातून. आणि म्हणून ह्या समाजामध्ये जे जागरूकतेने जे कार्य करणं असतं ना विरक्ताचं, स्वतःचं त्यांचं काम झालेलं आहे. पण तरी सुद्धा आता काय करायचंय त्यांना तर हे भगवंताचं कार्य पुढे वाढतं ठेवायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा बघा समर्थ स्वतः कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये कीर्तन करत असत. भारत-भ्रमणात अनेक हिरे म्हणजे शिष्यमंडळी त्यांनी पण केली आहे. तेच कार्य आता या काळामध्ये समर्थांच्या नंतर 450 वर्षांनंतर आम्ही जे बघतो आहे, ते आमच्या सद्गुरूंचं बघतो आहोत. पुढे म्हणतात, "विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्तवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान." विरक्ताने काय करावं तर शुद्ध परमार्थ सांगावा. आता शुद्ध परमार्थ सांगावा असं जेव्हा म्हटलं, तेव्हा शुद्धच्या विरुद्ध काय आलो? अशुद्ध परमार्थ आला. आता अशुद्ध परमार्थ म्हणजे काय? त्याच्यात भेसळ आहे, तो अशुद्ध परमार्थ. आता परमार्थामध्ये कशाची भेसळ आहे?
तर सकामतेची भेसळ आहे. सकामतेची म्हणजे काहीतरी हवं, काहीतरी हवं. गोंंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचा. ते पण काय सांगतात, "अरे रामाकडून तू काय मागतोस? राम तुला रामाने तुला भरपूर दिलेलं आहे. तू म्हण ना मला रामच हवा आहे. मला तूच हवा आहेस." एकदा राम प्राप्त झाला, रामाची प्राप्ती झाली, की हे सगळं गौण वाटायला लागतं. पण का तू सकामतेकडे जातोयस? आणि म्हणून शुद्ध परमार्थ म्हणजे काय आहे, हेच आधी विरक्ताने सांगायला पाहिजे. की शुद्ध परमार्थ म्हणजे देवच हवा आहे म्हणून देवाची काय करतं तू? गोंंदवलेकर महाराज म्हणायचं सुद्धा, की "अरे माझ्याकडे मी केशर कस्तुरी ठेवलेली आहेत, पण सगळी गिराईकं कशाची येतात माझ्याकडे तर हिंग-मिऱ्याची गिराईकं येतात." म्हणजे प्रत्येकाला प्रपंचातलं काहीतरी हवंय. बरं एखादं अडलं असेल प्रपंचात खूप, त्यामुळे परमार्थ पुढे जात नसेल, तर संत देतात पण हो. ते दयाळू असतात. पण सातत्याने त्यांच्याकडे ते मागू नये, की मला काहीतरी प्रपंचातलं द्या. एखादी गोष्ट पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. ते कधी न संपणारं काय आहे तर ते मागणं आहे. आणि म्हणून हा शुद्ध परमार्थ म्हणजे काय आहे, हे सुद्धा त्या विरक्ताने काय करावं तर ते सांगावं, की देव जाणणं, स्वस्वरूपाला जाणण्याचा जो आहे, तो काय आहे तर शुद्ध परमार्थ आहे. आणि शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने ज्या शंका, कुशंका ज्या बुद्धीमध्ये येतात, त्या सुद्धा काय करायच्या आहेत तर त्या त्याच्या नाहीशा करायच्या आहेत. आता कसं असतं माहिती आहे, पूर्वी आता हा विरक्त म्हणजे वैराग्य निरूपणाचा विरक्त निरूपणाचा समास आहे. पूर्वी अशी एक समजूत होती, की घरामध्ये उपनिषद असली, ब्रह्मसूत्र असली, की मग म्हणे की वैराग्य निर्माण होतं. म्हणून असले ग्रंथ काय करायचे, तर घरात ठेवायचे नाहीत. इतकं सोपं आहे का हो वैराग्य निर्माण होणं? का असं रस्त्यावर पडलेलं आहे ते वैराग्य निर्माण होणं? इतकं सोपं नाहीये. ही अशी जेव्हा अंतःकरणाची म्हणजे ही सद्विद्या अंगी बाळगून घ्यावी लागते. ही अंतःकरणाची स्थिती जी आहे, ही अशी प्रयत्नपूर्वक समर्थांनी सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ते वैराग्य विवेकयुक्त वैराग्य लागतं. असं ते सतत साधना करत, करत ते एक दिवस वैराग्य स्थिर होतं. ते सुद्धा खूप भाग्यवान असेल, त्याला खूप पुरुष प्रयत्न लागतात. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात, की हा जो अ, काय म्हणू आपण शुद्ध परमार्थ जो आहे, त्याच्यामध्ये हे वैराग्याचं जे महात्म्य आहे, हे विरक्तानी समाजामध्ये सांगावं. उगाचच विरक्तीच्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत, त्या काढून टाका. असे ग्रंथ ठेवल्याने काही फरक पडत नाही. की म्हणजे त्यांनी काही वैराग्य निर्माण होत नाही. उलट ग्रंथ जर घरामध्ये असतील, तर आपल्या पुढच्या पिढ्यांना पण ते आदर्श होतात. असं म्हणतात, की ग्रंथ घरामध्ये संतांचे असावेत. बरे सगळे ग्रंथ आपले वाचणं होणार नाही. पण घरामध्ये ग्रंथ ठेवावे. पुढे समर्थ म्हणतात, "विरक्ते पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग." आता इथून पुढच्या ज्या ओव्या आहेत, आपली वेळ झालेली आहे आणि 10 वाजलेले आहेत आणि समास जवळ-जवळ निम्मा राहिलेला आहे. त्यामुळे आज आपण इथेच थांबूयात. माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.